एक महत्त्वाची अपडेट समोर येते। बीड प्रकरणातील फरार आरोपींची आता संपत्ती जप्त केली जाणार आहे। संपत्ती जप्त करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेशही दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांना संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करा आणि याची प्रक्रिया लवकरच सुरू करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड, आपण बीड प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट ही सध्या पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, जे फरार आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। गौरी, आपण पाहिलं असेल तर बीड प्रकरण जे आहे ते सध्या सर्वाधिक चर्चेत आहे आणि त्याचे राजकीय पडसाद देखील उमटताना आपल्याला पाहायला मिळतंय। मग त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी देखील केलेले आरोप असतील, त्याचसोबत सुरेश धस यांनी केलेले आरोप असतील, त्याचसोबत अनेक फोटोज जे आहेत ते बीडमध्ये बंदुका हातात घेत काढले जातात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात। त्याची देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि बीड प्रकरणातील जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया जी आहे ती तातडीने सुरू करा असे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना दिलेले आहेत। त्यासोबत बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने जे आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाची, बीडच्या प्रकरणाची गंभीर दखल आता मुख्यमंत्र्यांकडून आणि खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे बीडमध्ये ज्या पद्धतीने सर्रास बंदुकीचा वापर केला जातो, सर्वाधिक बंदुकीचे परवाने आहेत ते बीडमध्ये दिले जात आहेत असं सभागृहातच सुरेश धस यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे याची देखील गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गौरी, हो, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।